नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या साप्ताहिक सभेमध्ये मी डॉक्टर सुगंधा देवधर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण आधी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. मित्रमैत्रिणींनो, आज नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा बुधवार, म्हणजेच या महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत किंवा जन्मदिवस आहेत त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचा आजचा हा दिवस. तेव्हा ह्या आजच्या सभेमध्ये आपण सर्वांचे वाढदिवस साजरे करणार आहोत. उत्सव मूर्तींना माझ्याकडून आणि आपल्या संघाकडून खूप खूप शुभेच्छा. 21 मार्च पासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि वाढता वाढता वाढे याप्रमाणे अजूनही तो पूर्णपणे उठलेला नाही. 21 मार्च पासून संपूर्ण राष्ट्र स्थानबद्धच झालं म्हणा ना. फक्त राष्ट्रच का, संपूर्ण विश्वच स्थानबद्ध झालंय म्हणा. कमी अधिक प्रमाणात सर्वांच्याच हालचालीवर निर्बंध आले आहेत. जगाचे व्यवहार थांबले खरे, पण काळ कुणासाठी थांबत नाही. तो क्षणाक्षणांनी पुढे सरकतच असतो. बघा ना, भारतीय नवीन वर्ष हिंदू पंचांगाप्रमाणे नवीन वर्ष सुरू झालं. चैत्र पाडवा आपण घरगुती प्रमाणावर घरात बसूनच साजरा केला. त्यानंतर दिवाळीपर्यंतचे सगळे सण निर्बंधातच साजरे केले घरगुती पातळीवर. आपण समाजप्रिय लोक, त्यामुळे प्रत्यक्ष नाही तरी मीडियाद्वारे एकमेकांच्या आपण संपर्कात असतो. दर बुधवारी आपला कार्यक्रम व्हॉट्सअपवरती सादर होतो आणि त्याद्वारे आपण परस्परांना भेटण्याचं समाधान मिळवतो. तसंच आज आपण या महिन्यात जन्मलेल्या उत्सव मूर्तींचे वाढदिवस साजरे करूया. सुरुवात नेहमीप्रमाणे गणेश वंदनाने, आणि ती गणेश वंदना करतायत श्रीधर परब. त्यांच्याच घरातील गणेश मूर्ती समोर बसून या कोरोनाच्या संकटातून विघ्नहर्त्याने आपणाला लवकर सोडवावे असे मागणे त्यांनी मागितले आहे. चला तर मग ऐकूया गणेश वंदना श्री परब यांच्याकडून. संपवीर देवा तूच लवकर
मूर्त मांगल्याची तूच मूर्त मांगल्याची जपावी पुरी तूच मूर्त मांगल्याची जपावी पुरी करुणा संपवी देवा तूच लवकरी करुणा संपवी देवा तूच लवकरी करुणा संपवी देवा तूच लवकरी लाल फुले दुर्वाशमी तुला प्रिय व्हावे अष्टगंध सिंधुर मधुरी तुला मी पहावे उभा जन्म झिजुने माझा उभा जन्म झिजुने माझा चंदनापरी उभा जन्म झिजुने माझा चंदनापरी करुणा संपवी रे देवा तूच लवकरी करुणा संपवी रे देवा तूच लवकरी. नमस्कार. आपण आजूबाजूला नेहमी बघतो बरेच लोक संभ्रमात असतात. हे करू का नको, इकडे जाऊ का नको, अगदी साध्या साध्या गोष्टींचा निर्णय घेताना सुद्धा त्यांना आत्मविश्वास नसतो. ते सदैव जग काय म्हणेल याचा विचार करीत असतात. अशा संभ्रमात वावरणाऱ्या माणसांच्या वृत्तीचे विवेचन करता आहे नीलाताई सातर्डेकर. ज्याने तुमचा स्ट्रगल पाहिलाय फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांसाठी यू आर जस्ट ए लकी पर्सन. वाचून जरा नक्कीच आवडेल असा जगावं. मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळे 4 पैसे कमावू शकला नाही. श्रीमंत असला की म्हणतात 2 नंबर करत असणार त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं. प्रामाणिकपणे वागून मिळत नाही की आम्ही 24 तास राबतोय. झालो का श्रीमंत. पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात पैशाच्या हाव सुटली आहे. पैशाला महत्व दिलं नाही तर म्हणतात याला जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही. नुसतेच पैसे कमवले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात. चैन केली आणि पैसा खर्च केला तर लगेच उधळ्या म्हणतात. वाडवडिलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पावत नाही. लगेच म्हणणार बघा कसा बसलाय आयत्या वेळावर नागोबा. स्वतःच काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तर टोमणे आणि काही सुटत नाही म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा. नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळच नाही. असं आयुष्य काय कामाचं. जास्त भाविक असला तर म्हणतात मनी भाव म्हणे देवा तू मला पाव. आणि मंदिरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात. तारुण्यात अकाली मृत्यू आल्यावर हळहळतात. अरे फार लवकर गेला त्याचं भविष्यकाल उज्ज्वल होता. दीर्घायुष्य झाला तर तेच लोक म्हणतील अजून किती एक दिवस सरकारची पेन्शन खाणार आहे कुणास ठाऊक. मनुष्य तब्येतीने बारीक असला तर जुरळ म्हणतात.
जाड असला की हत्ती म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिले की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं. जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसापुढे पडतो. सहज कोणाला मदत केली तर म्हणतात त्याच्या मागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. नाही मदत केली तर म्हणणार साठी माणुसकी दाखवत नाही. माणुसकी नाही बघा. सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडा तरी स्वार्थ हवा. स्वार्थी असला तर म्हणतात माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची. खेळकर नसला तर म्हणतात अचरट आहे. खेळकर असला तर म्हणतात अचरट आहे. परिस्थितीचे गांभीर्यच नाही. आणि गांभीर्य असणारी त्यांना रुचतच नाही म्हणतात. हसण्याची ॲलर्जी आहे याला. कोणाजवळ येईल त्याच्या, कोण जवळ येईल त्याच्या. तुम्ही यशस्वी झालात तरी अडचण होते म्हणतात. आमच्या ऐकण्यामुळेच यशस्वी झाला. अयशस्वी झालात तर म्हणतात आमचं ऐकलं नाही ना, मग बघू आपल्या कर्माची फळ. लोकांचं काय घेऊन बसलात. काही केलं तर त्याचं नाव ठेवण्याची त्यांची आवड, त्यांचा संबंध असल्या कारणाने त्याचं म्हणून किती मनावर घ्यायचं. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नसून घ्यायचं. मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केली आहे. भीती तिथे हसतील ते हसू देत की, बोट मोडीत बसतील तर बसू देत की. आपण का शरमून जायचं. कशासाठी वरवून जायचं. कशासाठी भयाने त्रासून जायचं. फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचं. आपलं जीवन आपण नासवायचं कसं. जगावरच कणत आपण आपलं जीवन कसं ठरवायचं. आपण ठरवायचं कसं जगायचं. कणत की गाणं म्हणत हे आपणच ठरवायचं. धन्यवाद नीलाताई. शेवटी आपण आपल्या जीवनाचं ध्येय उत्तम प्रकारे सांगितलं. आपलं जीवन आपणच घडवायचं. कणत न जगता हसतच जगायचं. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं. आपलं जीवन सुखकर कसं होईल हे पाहताना इतरांचं जीवनही सुखकर व्हावं असाही प्रयत्न करायचा. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही दुसऱ्याचा विचार सहज करता येतो. दुसऱ्याचं दुःख हलकं करता येतं. मग अगदी भाजी कापताना जरासं कापलेलं बोट असलं आणि त्यावर प्रेमानं फुंकर घातली तरी ते दुःख विसरून जायला होतं. अशीच एक गोष्ट सांगता आहे स्वाती लाल. या बहुराष्ट्रीय कंपनीत इमारतीद्वारे काम करत होता. अगदी
फुटलेल्या पोटावर, जखमेवर मलमपट्टी करण्याच्या गरजेतून आज सर्व विश्व व्यापून राहिलेल्या बँडेड या ब्रँडची कशी निर्मिती झाली ती. निरनिराळे शोध लावण्यासाठी खूप शिक्षण असावं लागतं असं नाही, तर कोणतंही काम सोपं करता येईल, कसं करता येईल हे पाहण्याची दृष्टी लागते. आपल्या रोजच्या वापरातील साध्या साध्या गोष्टी जसं पिना, सांडशी अशा गोष्टी सुद्धा दूरदृष्टी असलेल्या संशोधकांनी लक्ष घातल्यामुळेच तयार झाल्या आहेत. आता श्री देवधर एक बोधकथा सांगणार आहेत. एखादा चांगला विचार जर मनावर ठसवायचा असेल ना, तर तो विचार एखाद्या गोष्टीद्वारे सांगितला तर पटकन स्वीकारला जातो. म्हणूनच आपल्याकडे हितोपदेश, पंचतंत्र इत्यादी गोष्टींची पुस्तकं लहान मुलांसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणतात ना, 100 सुनार की आणि 1 लोहार की. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, लहान मुलांना भरवण्यासाठी आई त्यांच्या मागे धावत असते, त्यांना रागवत असते. कितीही प्रयत्न केला तरी मूल काही तोंड उघडत नाही आणि एका जागी बसत नाही. अशा वेळेला आजी हातात वाटी घेऊन एखादी गोष्ट सांगू लागली की ते लहान मूल एका जागी बसून गोष्ट ऐकता ऐकता तो खाऊ कधी संपवतं हे कळतही नाही, विशेषतः न आवडणारा खाऊ. असा असतो या कथेचा महिमा. ऐकूया एक बोधकथा. आता येत आहे अपर्णा कुलकर्णी. त्यांनी त्यांचे विचार काव्याद्वारे मांडले आहेत. आपल्या संघाचं यथायोग्य वर्णनही त्यात आहे. ते ऐकून कधी एकदा संघात जाऊन सर्वांना भेटतो असं होईल बघा. खूप महिने झाले ना परस्परांना भेटून. 14 नोव्हेंबर 2001 लक्ष्मीपूजन या दिवशी मला ज्या काही ओळी सुचल्या त्या मी म्हणून पाठवते. म्हणजे दुःख सारे सरो आनंद तेवढा उरो. दुःख सारे सरो आनंद तेवढा उरो. उत्साहाने आसमंत भरो. उत्साहाने आसमंत भरो. आपले नाव लक्ष्मीला स्मरो. आपले नाव लक्ष्मीला स्मरो. तिने द्यावा आशीर्वाद भरपूर. तिने द्यावा आशीर्वाद भरपूर. सुख समृद्धी पसरो सर्व दूर. सुख समृद्धी पसरो सर्व दूर. उत्साहाचा वाहू दे जरा क्लेश सारे विसरा. उत्साहाचा वाहू दे जरा क्लेश सारे विसरा. दिवस येवो हसरा. दिवस येवो हसरा. ज्येष्ठ नागरिक परिवाराची काढावी दृष्ट. ज्येष्ठ नागरिक परिवाराची काढावी दृष्ट. लक्ष्मी देईल आशीर्वाद इष्ट. लक्ष्मी देईल आशीर्वाद इष्ट. आता नेहमी आपल्या मनामध्ये परमेश्वराचाच ध्यास असतो आणि त्यांच्याविषयी मला ईश्वराविषयीच्या काही 4 ओळी वाटतात त्या मी वाचून दाखवते बघा. एकच आस एकच ध्यास. एकच आस एकच ध्यास. लाभो ईश्वराचा सहवास. लाभो ईश्वराचा सहवास. कणाकणात ईश्वर क्षणाक्षणात ईश्वर. कणाकणात ईश्वर क्षणाक्षणात ईश्वर. रोम रोमात परमेश्वर. रोम रोमात परमेश्वर. तो ठेवेल तसं राहायचं, तो देईल ते खायचं. तो ठेवेल तसं राहायचं, तो देईल ते खायचं. नशिबात असेल तेच मिळायचं. नशिबात असेल तेच मिळायचं. सदैव प्रभुनाम गायचं. सदैव प्रभुनाम गायचं. मला आता एक कविता म्हणून दाखवावीशी वाटते जी मी आपल्या संघाविषयी लिहिली आहे. हा आवडतो मज मनापासून संघ.
एका जंगलामध्ये एक म्हातारी आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये 4 दरोडेखोर लूटमार करण्यासाठी येत असत. एके दिवशी लूटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ते 4 दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पडू लागले. अचानक त्यांना म्हातारीची झोपडी दिसली आणि ते म्हातारीच्या झोपडीकडे गेले. म्हातारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला. म्हातारीने जेवण बनवलं. सर्वजण जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येक जण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली. बाहेर बिजा कडकडत आहे आणि प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवून पुन्हा झोपडीमध्ये यायचे. ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरूप पुन्हा झोपडी येईल तो पुण्यवान. प्रथम पहिला दरोडेखोर गेला, झाडाला शिवून सुखरूप झोपडीत आला. मग दुसरा गेला, तिसरा गेला, चौथाही गेला आणि सर्वजण झोपडीत परत आले. आता पाळी आली म्हातारी आणि तिच्या नातीची. म्हातारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे 4ही दरोडेखोर पुण्यवान निघाले म्हणजे आपण नक्कीच पापी आहोत. वीज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतलं आणि झोपडीच्या बाहेर पाऊल टाकलं. त्याच क्षणी विजेचा कडकडाट झाला आणि वीज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते 4ही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले. तात्पर्य, एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे आजही 4 पापी माणसं जगू शकतात, पण त्यानं साथ सोडली तर ते 4ही भस्मसात होऊन जातात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत राहा. धन्यवाद. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. भावा-बहिणींचं प्रेम व्यक्त करणारं हे गोड गाणं. नुकतीच भाऊबीज झाली. एकत्र वाढलेली भाऊ बहीण लहानपणाच्या गमती जमती, भांडणं सगळं काही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवतात. एकमेकांच्या मनातील विचार न बोलता परस्परांना कळत असतात. म्हणूनच मोठेपणीही भावाला बहिणीचा आणि बहिणीला भावाचा आधार वाटतो. एकमेकांच्या भावना न दुखावता एकमेकांचा आदर करीत ते परस्परांना आधार देतात. अशीच एक भावूक कथा सांगता आहेत श्रीयुत मंगल वेढेकर. नमस्कार, मी डॉक्टर देवधर एक लघु कथा वाचणारे. लेखक आहेत कांचन दीक्षित. परतीचा फराळ. परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाता जाता हुरहुर लावणारा. घराघरात कुशल गृहिणी आता डब्यांचे अदलाबदल करून संपूर्ण घराला कन्फ्यूज करून टाकतात. मोठ्या डब्यामधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेते मंडळी दिसत नाहीत तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो. ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्य सम्राज्ञीने आलिशान कारमध्ये बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुद्धा अशा गायब होतात. चकलीच्या डब्यावर सगळ्यांचाच डोळा असतो, पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवावा आणि लोकांना फसवावं आणि त्यांचा अपेक्षाभंग करावा, या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे.
पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय मला. प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते. ती गृहिणींना अचूक माहिती असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळी भाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं बरं. डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळ्यांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ आलेली असते. जास्त मीठ मसाला तळाशी असलेला, दाणे संपत आलेला चिवडा, कांदा, टोमॅटो, कोथिंबिरीचा मेकअप करून समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो. शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो पोहे, उपमा असं करून त्यावर सजावटीसाठी वापरून. असा हा परतीचा फराळ दिवाळीच्या आठवणींचा, रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा. जिभेवर रेंगाळणाऱ्या या चवीचा जाता जाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करू म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यामधून बाहेर पडणारा, गृहिणीला केल्याचं समाधान, कौतुक देणारा आणि शेवटी संपत जाताना नमस्कार मंडळी. आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा बुधवार. या महिन्यातील सर्व उत्सव मूर्तींना तसेच आपणा सर्वांना सुखी समाधानी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून मी माझी एक नवीन कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे ओवाळणे. यावर्षी माहेरी यायला जमलं नाही म्हणून घरी आलेल्या भावाला हॉलमध्ये पाठ रांगोळी घालून नवऱ्यासमोरच औक्षण करून तिने त्याला ओवाळलं. तसा तो उठून उभा राहिला. शर्टच्या खिशातून ओवाळणीचे पाकिट काढून हळू टप्प्यात ठेवत खाली वाकून चरणस्पर्श करीत त्यानं बहिणीला नमस्कार केला. अरे असू दे, तू बस, मी फराळाचं आणते असं म्हणत तिनं औक्षणाचं ताट उचललं. तसा तो घाईघाईने म्हणाला, ताई फराळच राहू दे, तेवढा वेळ नाही आहे माहेरी, कामावर जायला उशीर होईल, पुन्हा येईल मी, असं बोलून तो दारापर्यंत गेला सुद्धा. अरे थांब, जाऊ नकोस तसा, थोडं फराळचं देते ते तर घेऊन जा, आलेच मी, बहिणीने सांगितले. बहिणीने दिलेली फराळाची पिशवी घेऊन तो निघाला होता. काही अंतर गेल्यावर मोबाईलची रिंग वाजली. त्यानं पाहिलं, ताईचा फोन होता. बहिणीचा फोन येईल याची त्याला अपेक्षाच असावी. रस्त्याच्या कडेला थांबून त्यानं हुंदका दिला. गळ्याशी दाटलेला हुंदका कसा ते ठोकवत बहिणीनं तिकडून काही बोलायच्या कंठ दाटलेल्या आवाजात त्यानं बोलायला सुरुवात केली. ताई माफ कर मला, तुला ओवाळणी घालायला माझ्यावर पैसे नव्हते, टप्प्यात ठेवलेल्या पाकिटात काहीच नव्हतं. पुढचं बोलणं त्याला अवघड असलं. मोबाईल कानाला लावून तो तसाच उभा होता. अरे वेड्या, पलीकडून आलेल्या बहिणीचे स्वर कानी येत होते. खिशातलं पाकिट काढताना खरखरणारा तुझा हात, तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे भाव, निघण्याची तू केलेली घाई, तू काहीतरी लपवतोयस असंच वाटलं होतं मला. आज जाऊन फक्त खात्री केली. अरे आता अनलॉक झाला असलं तरी तुझा गेलेला जॉब अजूनही तुला मिळालेला नाहीये हे मला माहीत आहे. कामावर जायला उशीर होईला बहाणा सुद्धा ओळखला मी तुझा. तुझी बहीणच आहे ना मी. ताई तू समजून घेतलंस, पण तिथं बाजूला भाऊजी बसलेले. त्यांच्या लक्षात आलं असतं तर नोकरी अभावी फार बिकट परिस्थिती झाली आमची. बायको मुलासह संपवावं सगळं असं वाटतंय.
चुप चुप बस, असा अभद्र बोलू नकोस, सगळं चांगलं होईल असा धीर सोडू नकोस बाबा. अरे माझ्याकडे बघ, आम्ही सुद्धा कसं तोंड देतो आल्या दिवसाला. उसनवार करून तुम्ही केलेलं असतं माझं सगळं नाही पटलं ते मला. याने सुद्धा माझा निर्णय योग्य ठरवला. उलट आपल्याकडून होता तरी मदत करूया असं ठरवलं त्याने. तुला संकोच वाटेल म्हणून तुझ्याशी नाही बोलले ते. आता सुद्धा फराळाबरोबर तुझ्या ओवाळणीच्या रिकाम्या पाकिटात थोडे पैसे ठेवले ते नीट सांभाळ आणि असा थचून जाऊ नको रे. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. सगळे दिवस सारखेच नसतात. आणि हो, ह्या भाऊबीजेची ओवाळणी म्हणून एक वचन दे मला, इथून पुढे कुठलाही वाईट विचार आणणार नाहीस मनात. शांतपणे घरी जा. तुझे भाऊजी नेहमी म्हणतात ना तसं म्हणते मी, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह. बहिणीचं बंधुप्रेम आणि भरवणच्या सूक्ष्म लहरीने एक चांगलं काम केलं होतं, खचलेल्या एका भावाला नव्यानं उभारणी देण्याचं. हे काम करायला शेजवळकर सरांनी मला खूप मदत केली, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दिवाळी संपली. आज कार्तिकी एकादशी. घराघरातील दिवाळीचा फराळ आता संपत आला. पण तरीही घरातील आई आजी यांनी तुळशीच्या लग्नासाठी म्हणून 4 लाडू, करंज्या, अनारसे असे पदार्थ गुपचूप कोणालाही दिसणार नाही अशा तऱ्हेने व्यवस्थित ठेवलेले असतात. आणि ते तुळशीच्या लग्नाच्या वेळी ताटात भरून तुळशी पुढे येतात. आणि घरातील लहान मुलं माणसं मात्र हे लाडू कुठून आले म्हणून आश्चर्यचकित होतात. आता दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे सर्वांना आवडतात आणि जे आवडतात ते पटकन संपतात. आणि फारसे न आवडणारे पदार्थ त्यांचा मात्र सेल लावायला लागतो. अर्थात घराघरातील स्त्रिया या कलेत माहीर असतात. थांबा, या परतीच्या फराळाची कथा आपण ऐकूयाच. सांगता आहे डॉक्टर सुगंधा देवधर. आतापर्यंत आजच्या उत्सव मूर्तींची मनोगत आपण ऐकली. या लॉकडाऊनच्या काळातही उत्सव मूर्तींनी उत्तम प्रतिसाद दिला आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला. त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. तसंच अध्यक्षा रुचिराताई दिघे आणि कार्यकारी मंडळ यांनी आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. आता नेहमीप्रमाणे आपल्या अध्यक्षा रुचिराताई दिघे सत्कार मूर्तींचा श्रीफळ देऊन सत्कार करतील आणि क्षमाताई उत्सव मूर्तींची नावं वाचून दाखवतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या बुधवारी सभासदांचे वाढदिवस आपण साजरे करीत आहोत. या महिन्याचे विशेष असे की नोव्हेंबर महिन्यात श्रीमती सुषमा नेरुरकर यांचा वाढदिवस असतो आणि त्यांच्यातर्फे या महिन्यातील सर्व वाढदिवस उत्सव मूर्तींना काहीतरी भेट वस्तू देतात व पुढेही काही महिने त्यांनी प्रत्येक महिन्यातील सभासदांना अशा तऱ्हेच्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यासाठी त्यांना धन्यवाद. दुसरा एक उल्लेख करावासा वाटतो तो श्रीमती नीलाताई सातार्डेकर यांचा. कोरोना काळात त्यांनी त्यांच्या चिरंजीवामार्फत आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे निःशुल्क वाटप दत्तपडा भागातील आपल्या काही सभासदांना व आजूबाजूच्या बऱ्याच रहिवाशांना केले. त्यासाठी बाईंचे व त्यांच्या चिरंजीवाचे कौतुक व त्यांना धन्यवाद. आता आपण पुढे सत्काराकडे वळूया. सर्व वाढदिवस उत्सव मूर्तींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व संघातील सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत अशी परमेश्वराजवळ प्रार्थना. आपले पहिले उत्सव मूर्ती आहेत
श्रीयुत नारायण नाईक. त्यांनी आपली वयाची 86 वर्ष पूर्ण करून 87व्या वर्षात पदार्पण केले. पुढील उत्सव मूर्ती आहे श्रीयुत विद्याधर खांबेते. 74 वर्ष पूर्ण करून त्यांनी 75व्या वर्षात पदार्पण केले. यानंतर श्रीमती सुषमा नेरुरकर 77 वर्ष पूर्ण करून 78व्या वर्षात पदार्पण. यानंतर श्रीमती नीलाताई सातार्डेकर 77 वर्ष पूर्ण करून 78व्या वर्षात पदार्पण. श्रीमती संध्या सोमण 73 वर्ष पूर्ण करून 74व्या वर्षात पदार्पण. श्री रामचंद्र मंगळ वेडेकर 72 वर्ष पूर्ण करून 73व्या वर्षात पदार्पण. श्रीमती भीमा रथी वेर्लेकर 76 वर्ष पूर्ण करून 77 वर्षात त्यांनी पदार्पण केलेले आहे. श्रीधर परब वयाची 77 वर्ष पूर्ण करून 78व्या वर्षात पदार्पण केले. श्रीमती अपर्णा कुलकर्णी 70 वर्ष पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण. आता मला इथे मुद्दा उल्लेख करावा असा वाटतो की या महिन्यातील सर्वात ज्येष्ठ सभासद श्री सोमकांत वैद्य यांनी आपल्या वयाची 89 वर्ष पूर्ण करून 90व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यासाठी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. यानंतरचे पुढचे आपले उत्सव मूर्ती आहेत श्री जयेंद्र एडवणकर. 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात पदार्पण. श्रीमती उषा अभ्यंकर 78 वर्ष पूर्ण करून 79व्या वर्षात पदार्पण. श्री सुरेश देवधर 73 वर्ष पूर्ण करून 74व्या वर्षात पदार्पण. श्रीमती स्वाती लाड 73 वर्ष पूर्ण करून 74व्या वर्षात पदार्पण. डॉक्टर सुगंधा देवधर 70 वर्ष पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण केले आहे. सर्वांचे अभिनंदन. अभिष्ट चिंतनाचे श्लोक. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यदायुष्यं चिरंदेवा सप्तकल्पांत जीविषु तदुस्तेनायुषा युक्ता जीवे शरदशतम्. दीर्घानागानगानद्यो अनन्ता सप्तार्णवादिशा अनन्तेनायुषा तेन जीवे शरदशतम्. सत्यानि पंचभूतानि विनाशरहितानि च अविनाश्यायुषा तद्वत् जीवेत् शरदशतम्. उत्तमारोग्यसहितं जीवेत् शरदशतम्. शतं जीवन्तु भवन्तः. तथास्तु तथास्तु तथास्तु.
आपल्या वाढदिवसानिमित्त उत्सव मूर्तींनी केलेल्या मनोगतांचा कार्यक्रम संपन्न झाला. आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे कार्तिकी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी. एकूणच महाराष्ट्र आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजे देव प्रबोधिनी एकादशी या चातुर्मासात भक्तिरंगात रंगून गेलेला असतो. विशेषतः वारकरी संप्रदायासाठी हे दोन्ही दिवस फार महत्वाचे. शेकडो हजारोंच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने वारकरी पायी चालत आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतात आणि ही वारी घराघरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शेकडो वर्षे चाललेल्या या वारीत खंड पडला. पण भक्तांच्या भक्तीत मात्र कुठे उणेपणा नव्हता, कारण भक्तीचं स्थान जनात नाही तर मनात असतं. मला खात्री आहे हे सर्व भक्तगण मानसवारी करून पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराचे कलश दर्शन करून नक्कीच आले असणार. पंढरीला जाताना भक्तांच्या मनाची अवस्था काय असते हे संत सेनाने अतिशय योग्य शब्दात वर्णन केलं आहे. आणि आपले ज्येष्ठ सभासद श्रीयुत गजानन बर्वे यांनी ती अवस्था आपल्यापर्यंत अभंग गाऊन पोचवली आहे. ऐकूया श्री गजानन बर्वे यांनी गायलेला अभंग जाता पंढरीसी. विवेचन सादर करणार आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचे प्रधान अंग म्हणजे या भूमीतील संत परंपरा होय. हजारो वर्षाच्या इतिहासात या मातृभूमीने अनेक थोर संत जन्माला घातले आहेत. संतांची अशी थोर परंपरा अन्य कोणत्याही देशाला लाभलेली नाही. एकनाथी भागवतात संत एकनाथ या भूमीचा गौरव करताना लिहितात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती, तेथही विवेकू परमार्थी ज्याचा वशवर्ती मी परमात्मा. त्यामुळेच इतर देशात देवाचे प्रेषित अवतार घेतात आणि भारतात प्रत्यक्ष भगवंतच संतांच्या रक्षणार्थ
अवतार घेतो. जग हे कुटुंब आणि घर मानले तर भारतवर्ष त्याचे देवघर आहे आणि हे देवघर बनवण्याचे श्रेय आपल्या आचार्य, ऋषीमुनी आणि संतांना आहे. हिंदू धर्मात मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य आत्मसाक्षात्कार आहे. पिंडी ते ब्रह्मांडी ही अनुभूती म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. जिथे द्वैत संपते, अद्वैत प्रस्थापित होते, तिथे आत्मसाक्षात्कार असतो. त्यामुळे जन्म मरणाच्या बंधनातून आत्म्याची सुटका होते, परब्रह्माचा साक्षात्कार होतो. यालाच मोक्ष किंवा मुक्ती म्हणतात. चतुर्विध पुरुषार्थातील हा अंतिम व सर्वोच्च पुरुषार्थ आहे. मानवाला ईश्वराप्रत नेणाऱ्या आणि आत्मसाक्षात्कार घडविणाऱ्या मार्गामध्ये भक्ती योगाचे स्थान अनन्यसाधारण आहे. भक्ती ही कर्माची भगिनी, ध्यानाची गंगोत्री आणि ज्ञानाची माता आहे. भक्तीला असा गौरव प्राप्त करून दिला तो केवळ भारतीय संतांनीच. ईश्वराच्या लाभासाठी संतांना सद्गुरूला शरण जाणे जास्त श्रेयस्कर आहे. कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोहू खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. ऋग्वेद म्हणतो, नमः ऋषीभ्या पूर्वजेभ्या पथिकृतभ्या. हे ऋषीनो, आमचा तुम्हाला नमस्कार आहे. हे ऋषी म्हणजे पूर्वीच्या काळचे संतच होय. तैत्तिरीय संहिता सांगते, अस्ति ब्रह्मेति चेद्वेद संतवेतम ततो विदु. मम त्रिकाल बाह्य आहे हे जाणणारा तो संत आहे. महाभारतात संतांचा गौरव अनेक ठिकाणी आला आहे. आचार्य लक्षणो धर्म संतस्य आचार्य लक्षणात. सदाचार हेच धर्माचे लक्षण आहे आणि सदाचारी होणे हे संतांचे लक्षण आहे. भागवताने संतांना ब्रह्मविद म्हटले आहे. जिथे संत समागम आहे तिथे भगवंताच्या चरितार्थाची हृदय व स्मृतीला गोड वाटणारी संकीर्तने होतात. ज्यांच्या श्रवणामुळे मोक्ष मार्गातील श्रद्धा, प्रीती आणि दृढ भागवत प्रीती वर्धिष्णू होते. ओम तत्सत असा 3 प्रकारे ब्रह्माचा उल्लेख केला जातो. सतचे बहुवचन संत होय. त्यामुळे सतचा प्रत्यक्ष ज्यांच्या आत्मज्ञानातून होतो ते संत. संतांचे प्रामुख्याने 2 कोटी म्हणजे प्रकार आहेत. आचार्य कोटी आणि अवधूत कोटी. यापैकी आचार्य कोटी संतांचे अनुकरण सामान्य जनांनी करावे. परंपरा असे मानते, संतांचे आचार्य म्हणजे आदि शंकराचार्य होत. संतांचे श्रेष्ठ कवी तुलसीदास होत. संतांचे संत श्री ज्ञानेश्वर माऊली होत आणि संतांचा प्रिय मंत्र मामेकम शरणम व्रज हा होय. अद्रोहत आहे संतांचे महत्वाचे लक्षण आहे. एकनाथाने फार सुंदर वर्णन केले आहे. भूती भगवंतू देखता द्रोहाची वार्ता निमाली. सर्व प्राणी मात्रांमध्ये संत भगवंतालाच पाहत असल्याने द्रोह संभवू शकत नाही. हे विश्व विठ्ठल रूपच आहे असे संतांना ज्ञान झालेले असते. अवघ्या विश्वावर प्रेम करणे हाच त्यांचा धर्म असतो. सर्व प्राणी मात्रांचा उपद्रव साधूला होऊ लागला तरी ते भला, हा भला किंवा हा वाईट असे म्हणत नाही. कारण आत्मशांतीच्या चव्हाट्यावर नाचणाऱ्या महात्म्याला संत म्हणतात. एकनाथ म्हणतात, कुलाल भांडे करुणी उतरी, चक्र भोंबे पूर्वीला बडबडी, तैसा साधू पूर्व संस्कारी, स्वकर्मे करी वृत्ती शून्य. कुंभाराने चाकाला गती दिल्यानंतर चाकावरचे एक भांडे काढून तो दुसरे भांडे घडवतो. चाक मात्र फिरत राहते.
भांडी बनवायच्या कर्मात न गुंतता फिरणाऱ्या साकाप्रमाणे आपली कर्मे संत करत असतात. सर्वसामान्य माणसे कर्तृत्व कमी करतात, पण त्याचा अभिमान आणि गौरव जास्त मिरवतात. सन्मानाची अपेक्षा करतात. संतांचे याच्या विरुद्ध आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ लिहून आपल्या कर्तृत्वाचे श्रेय निवृत्तीनाथांना दिले. एकनाथांनी भागवत, भावार्थ रामायण, अभंग संपदा यासारखे अक्षर वाङ्मय निर्माण केले, पण अवघे श्रेय जनार्दन स्वामींना दिले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, पण हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे असे उद्गार काढून श्रेय श्रींना दिले. इदम न मम राष्ट्राय स्वाहा म्हणणारे स्वातंत्र्य सैनिक याच पंथातले. भारतभर मंदिरे, शिल्पे उभारणाऱ्या कारागिरांनी आपली नावे कोरून ठेवलेली नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरवा संत समागमो प्रकटला आत्मा रमो. नामदेव म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देती वरू. एकनाथ म्हणतात, सत्संगे भक्तीची प्राप्ती, उद्धवा जाणू तू निश्चिती, संतांपाशी माझी भक्ती वास राधी उभी असे. रामदास महाराज म्हणतात, जयास वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा. सत्संगे बिन देवारी देवा पावी देत नाही. तुकारामाने कमालच केली आहे. न लगे भुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा असा धावा केलाय. मित्रांनो, संत या विषयावर जे सुचले, समजले, जाणवले ते यथामती आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही त्रुटी आढळल्यास क्षमायाचना करून येथेच थांबतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती आहे तरी कशी याचं सुंदर वर्णन इतिहासज्ञ श्री ग ह खरे यांनी केलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी असं म्हणतात. हरिहर ऐक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानात मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असल्यामुळे खांद्यावर आडवी पसरलेली आहेत आणि त्यामुळे ते खांद्याचेच अलंकार आहेत असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आहे आणि उजव्या भागावर एक वर्तुळ खंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांचन आणि श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद आहेत. मनगटावर दुहेरी बाजूबंद आणि मणिबंधही आहेत. दोन्ही कमरेवर हात आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाद म्हणजे कमळाचा देठ आहे. त्याच्या टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांडीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल अशा प्रकारे कमरेवर ठेवलेला आहे. कमरेस तिहेरी मैखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायामध्ये आहे. त्यास काठी असे म्हणतात. कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असं मूर्तीकडे पाहताना वाटते. संतांनी विठोबाला अनेकदा दिगंबर म्हटलं आहे. तथापि काहींच्या म्हणण्यानुसार विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा असं म्हणता येईल.
हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे असंही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच वीट म्हणतात आणि या विटेखाली उलटे कमळ आहे. किती सूक्ष्म वर्णन केलंय नाही का? धन्यवाद. अशी ही विठ्ठल मूर्ती भक्तांच्या मनात असते. त्यांच्यासाठी चराचरात सामावलेली असते. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हा आणखी एक अभंग ऐकूया सर गजानन बर्वे यांच्या स्वरात. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. भाव भक्ती भीम उदकते वारे. भाव भक्ती भीम उदकते वारे. मरवा शोभतारे मरवा शोभतारे पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. दया क्षमा शांती हेची वाळवंट. दया क्षमा शांती हेची वाळवंट. मिळालंच थाट मिळालंच थाट. पंढरपूर नगरी ही संपूर्ण विठोबामय झालेली आहे, विठू माऊलीमय झालेली आहे. पण या पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरी आला. आई वडिलांची सेवा करतो आहे ती पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांब असं देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला अशी ही कथा. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ती मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली दिसते. भक्तराज महावैष्णव म्हणून पुंडलिक ओळखला जातो. पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे. तर अशा ह्या संतांची मानवी आईच महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. मधल्या काळात नामदेव, चोखामेळा, सेना न्हावी एवढंच काय, पण संत सखू, संत जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई अशा स्त्रियाही या संतांच्या मांदियाळीत होत्या. सर्वजण जातपात विसरून, लिंगभेद विसरून भक्तिरंगी रंगून जात असत. विठू माऊली त्यांच्या केंद्रस्थानी होती. अशा ह्या संतांबद्दलचं विवेचन करीत आहेत श्रीयुत मनोहर पंत वठारकर. श्रीयुत वठारकर यांनी संत वाङ्मयाचा अभ्यास केला आहे. मनाचे श्लोक आणि इतर आध्यात्मिक विषयावर ते प्रवचन करतात. ते स्वतः संत एकनाथ महाराजांचे वंशज आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व आणि वर्तन संताला साजेचंच आहे. ऐकूया संतांबद्दलचं विवेचन श्रीयुत मनोहरपंत वठारकर.
कार्तिकी एकादशी म्हणजेच देव प्रबोधिनी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान झोपी जातात, शेषशायी होतात आणि 4 महिन्यांनी उठतात. त्याबद्दलची एक छोटी गोष्ट. श्री विष्णू हे कायम कार्यरत असायचे. दिवसाचे 24 तास आणि असे अनेक दिवस, वर्षानुवर्ष ते कार्यरत असत. त्यामुळे लक्ष्मी देवी त्यांच्या सेवा करता करता थकून जात असे आणि ते जेव्हा विष्णू झोपत असत, निद्रा घेत असत, तेव्हा युगानुयुगे निद्रा घेत असत. अशा वेळी जर विश्वावर काही संकट आलं तर सगळे देव एकत्र येऊन तिथे जमून केव्हा एकदा हे जागृतावस्थेत येतील याची वाट पाहत असत. त्यामुळे एकदा लक्ष्मी देवी विष्णूंना म्हणाल्या की असे जर जगावर संकट आलं तर किती पंचायत होते आणि मीही थकून जाते, तर तुम्ही ठराविक वेळी निद्रा घेत जाना. विष्णूंनाही ते पटलं. ते म्हणाले ठीक आहे, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे 4 महिन्यांनी निद्रा घेईन आणि त्यावेळी तुमच्यासह मी माझ्या भक्तांच्या घरी निवास करेन आणि त्यामुळे ते 4 महिने भगवंत आपल्या घरात असतात, आपण त्यांची भक्ती करीत असतो, व्रत वैकल्य वगैरे आपण घेत असतो. असे चातुर्मासाचं वैशिष्ट्य. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कहाणी वाचन. चातुर्मासात प्रत्येक दिवसाची एक तरी कहाणी असतेच. तसंच निरनिराळ्या दिनविशेषाच्या कहाण्या असतात. जसं नागपंचमी, मंगळागौरी, हरितालिका, गणपती, तशीच एकादशीची एक कहाणी आहे. ऐकायची तुम्हाला? श्री सुरेश देवधर सांगताहेत एकादशीची कहाणी. नमस्कार. कथा एकादशीची. एका आटपाट नगरात एक राजा राज्य करीत होता. तो भाविक होता. प्रजाही तशीच भाविक होती. एकादशीचा उपवास राजा आणि प्रजा फक्त फलाहार करून मनोभावे करीत असत. एकदा परराज्यातील एक व्यक्ती नोकरीनिमित्त या राज्यात आली. राजाने त्याला नोकरीवर ठेवलं, पण एकादशीला अन्नग्रहण न करण्याची अट सांगितली. त्या व्यक्तीने ती अट मान्य केली आणि तो चाकरीत रुजू झाला. एकादशीच्या दिवशी इतरांबरोबर त्यालाही राजाने फलाहार देऊ केला. तो पाहून तो राजासमोर आर्जव करू लागला. म्हणाला, महाराज, यानं माझं पोट भरणार नाही आणि उपाशी पोटी मी कामही करू शकणार नाही. मरून जाईल. कृपया मला भोजन करू दे. अखेर राजांनी त्याला शिधा दिला. तो नेहमीप्रमाणे नदीवर घेऊन गेला. स्नान करून त्याने स्वयंपाक केला. नैवेद्य तयार करून भगवान विष्णूंना त्याने आवाहन केले. भगवान, भोजन तयार आहे, आस्वाद घ्यावा. 15 दिवसांनी परत एकादशी आली. राजाने त्याला शिधा दिला, परंतु त्या व्यक्तीने यावेळी राजाला विनंती केली. म्हणाला, यावेळी दोघांचा शिधा द्यावा. मागच्या एकादशीला भगवान विष्णूंनी सर्व नैवेद्य संपविला आणि मी उपाशीच राहिलो. त्यामुळे यावेळी
मी दोघांसाठी स्वयंपाक करेन. मागच्या एकादशीप्रमाणेच भक्ताच्या आवाहनानुसार पितांबरधारी चतुर्भुज विष्णू उपस्थित झाले. प्रेमाने भोजनाचा आस्वाद घेतला आणि प्रसन्न होऊन अंतर्धान पावले. नोकरही राजगृही कामावर रुजू झाला. पुढच्या एकादशीला त्यांनी राजाकडे मागच्यापेक्षाही जादा शिळा मागितला. राजाने विचारताच नोकर म्हणाला, अहो, भगवान विष्णूंनी केलेला सर्व स्वयंपाक संपवला, मी उपाशीच राहिलो. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, माझा विश्वास नाही बसत. मी एवढा उपास तपास करतो, पूजा अर्चा करतो, पण मला नाही भगवंताने कधी दर्शन दिलं. ते नोकराने विनंती केली, तुमचा विश्वास नसेल तर आपण प्रत्यक्षच येऊन पाहावे. दोघेही नदी किनारी गेले. नोकरांनी स्नान करून स्वयंपाक केला. राजा एका झाडाआड लपला. नोकराने भगवंताला आमंत्रित केले. पुन्हा पुन्हा बोलावूनही संध्याकाळ झाली तरीही भगवान अवतीर्ण झाले नाही. नोकरांनी निराश मनाने भगवंताची प्रार्थना केली. आपण आला नाही तर मी प्राणत्याग करीन असं म्हणून तो नदीच्या पात्राकडे चालू लागला. त्याचा दृढनिश्चय पाहून भगवान प्रगट झाले. त्यांनी नोकराला थांबवलं, त्याच्यासह भोजन केलं आणि विमानात बसून निवासासाठी प्रस्थान केलं. हे पाहून राजाला समजलं की नुसती पूजा अर्चा उपास तपास करून भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, तर त्यासाठी मन पवित्र पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे, भक्तीमध्ये भगवंताची ओढ हवी. राजाने मनपूर्वक उपास पूजा अर्चा सुरू केली. कुणावरही बंधनं घातली नाही आणि अखेरीस त्यालाही स्वर्गात स्थान लाभले. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलो आहोत. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाची मानस पूजा झाली, पूजा अर्चा झाली. आता आरती आणि आरतीनंतर प्रसाद तो घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. प्रसादाचा आस्वाद घ्यावा. आजचा भक्तिरंग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीयुत बर्वे यांनी 2 अभंग म्हटले. श्रीयुत वठारकर यांनी संतांबद्दलचं विवेचन केलं आणि पेंडुरकर यांनी एक भक्तिगीत म्हटलं. देवधर यांनी कहाणी सांगितली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. तसंच आजचा हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला कार्यकारिणी आणि अध्यक्ष यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आणि तसंच आमचे मित्र श्रीयुत विलास महाडिक यांनी फोटोंची सजावट करून कार्यक्रमाची रंगत वाढवली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आता कार्यक्रमाची सांगता आपण नेहमीप्रमाणे पसायदानाने करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पावो.
जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला.